नमस्कार. पुणे शहर सध्या एका खूप मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि या बदलाच्या केंद्रस्थानी काय आहे तर शहराची नवी मेट्रो सिस्टम. चला तर मग आज आपण हेच समजून घेऊया की वाहतूक कोंडीने अक्षरशः हैराण झालेलं पुणे आता कसं 200 किलोमीटरच्या एका भव्य मेट्रो नेटवर्कच्या दिशेने झेप घेत आहे. पुणे म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? देशातलं एक महत्त्वाचं IT हब, एक मोठं ऑटोमोबाईल सेंटर. या शहराची अर्थव्यवस्था इतक्या वेगाने वाढतीये की रोज लाखो लोक कामासाठी, रोजगारासाठी इथे येत आहेत. खरं तर पुणे विकासाचं एक पॉवरफुल इंजिन बनलं आहे. पण बघा, हा जो काही विकास होतोय ना, तो आपल्यासोबत एक मोठी समस्या पण घेऊन आलाय आणि ती म्हणजे वाहतूक कोंडी. ही कोंडी तर दिवसेंदिवस इतकी वाढतीये की पुण्याचा अख्खा वेगच कमी झालाय आणि आता याच मोठ्या समस्येवर एक जबरदस्त उपाय समोर येतोय. तर ह्या ट्रॅफिक जॅमवर तात्काळ उपाय म्हणून एक नवीन मेट्रो लाईन आता जवळजवळ तयार झालीये. लवकरच ती पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल आणि त्यामुळे खूप मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. ही नवीन लाईन जोडणार आहे हिंजोडी IT पार्कला थेट शहराच्या मध्यवर्ती भागाशी म्हणजे शिवाजीनगरशी आणि तिची एकूण लांबी आहे तब्बल 23 किलोमीटर. आता या 23 किलोमीटरच्या प्रवासात एकूण 23 स्टेशन्स असतील. म्हणजे विचार करा, जवळजवळ प्रत्येक किलोमीटरला एक स्टेशन. हे शहराच्या एका मोठ्या आणि प्रचंड वर्दळीच्या भागाला एकमेकांशी जोडणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात चांगली बातमी ही आहे की या लाईनचं तब्बल 94% काम पूर्ण झालंय. याचा अर्थ अगदी सरळ आहे, मेट्रो प्रवासाची आपली प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. ही लाईन सुरू कशी होणार तर ती टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल. योजनेनुसार पहिला टप्पा मे महिन्यात सुरू होईल आणि संपूर्ण कॉरिडॉर जुलै महिन्यापर्यंत प्रवाशांसाठी खुला केला जाईल. मग याचा सगळ्यात जास्त आणि तात्काळ फायदा कोणाला होईल? अर्थातच हिंजवाडी IT पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो IT प्रोफेशनल्सना. त्यांच्यासोबतच शिवाजीनगर ते हिंजवाडी रोज प्रवास करणाऱ्यांना आणि या 23 किलोमीटरच्या मार्गावर राहणाऱ्या सगळ्याच नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो. पुण्यासारख्या इतक्या वेगाने वाढणाऱ्या शहरासाठी फक्त एक नवीन मेट्रो लाईन पुरेशी आहे का? याचं उत्तर आहे नाही, अजिबात नाही. कारण खरी योजना यापेक्षा खूप खूप मोठी आहे. आता आपण बोलूया त्या मोठ्या भव्य योजनेबद्दल. ही गोष्ट फक्त एका लाईनची नाहीये, तर संपूर्ण पुणे महानगर प्रदेशाला बदलून टाकणाऱ्या एका विशाल आराखड्याची आहे. आणि तो आकडा आहे तब्बल 200 किलोमीटर. हो, बरोबर ऐकलत. पूर्ण पुणे महानगर क्षेत्रासाठी तब्बल 200 किलोमीटर लांब मेट्रोचं जाळं विणण्याची ही एक प्रचंड मोठी योजना आहे. आता इतकं मोठं जाळं उभं करणं हे फक्त बांधकाम नाहीये, त्यामागे एक स्पष्ट रणनीती आहे. चला पाहूया पुण्याची ही नवीन जीवनवाहिनी नक्की कशी आकार घेतेय. या योजनेमागचा मूळ विचार आला कुठून? तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका महत्त्वाच्या सूचनेतून. त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलं की हे टप्प्याटप्प्याचं नियोजन आता सोडा आणि एक मोठा सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवा. म्हणजे काय की आता तुकड्या तुकड्यांमध्ये विचार नाही करायचा, तर अख्ख्या शहराचा विचार एकाच वेळी करायचा आहे. तर मग हे 200 किलोमीटरचं ध्येय गाठणार कसं? बघा, लवकरच कार्यान्वित होणाऱ्या लाईनमुळे सुमारे 55 किलोमीटरचा टप्पा पूर्ण होईल. आणखी 55 किलोमीटरचं काम सध्या जोरात सुरू आहे आणि या व्यतिरिक्त तब्बल 80 किलोमीटरच्या नवीन मार्गांचं नियोजन सुद्धा पूर्णपणे तयार आहे. पण एक मिनिट, इतक्या मोठ्या गुंतवणुकीची खरंच गरज आहे का? लोक मेट्रोने प्रवास करतील का? याचं उत्तर हे आकडेच देतात. गणेशोत्सवाच्या काळात पुणे मेट्रोने एका दिवसात चक्क 5.7 लाख प्रवाशांचा विक्रम केला होता. हा एकच आकडा सांगून जातो की शहराला मेट्रोची किती जास्त गरज आहे. यामागची कल्पना खूप सोपी आणि स्पष्ट आहे. आज जशी मुंबईची ओळख तिथल्या लोकल ट्रेन्समुळे आहे, जी मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते, अगदी तसंच भविष्यात पुणे मेट्रो ही पुण्याची नवी जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाईल. पण ठीक आहे, मेट्रो स्टेशनवर उतरल्यावर पुढे काय? याचा उत्तर आहे मल्टी मॉडेल इंटिग्रेशन या संकल्पनेत. सोप्या भाषेत सांगायचं तर मेट्रो स्टेशन्सना बस सेवा, रिक्षा स्टँड्स आणि इतर वाहतुकीच्या साधनांशी जोडणं. यामुळे काय होईल? प्रवासांना घरापासून ऑफिसपर्यंत अगदी सहजपणे प्रवास करता येईल. तर मग या 200 किलोमीटरच्या भव्य स्वप्नाचं पुढे काय होणार आहे? हे ध्येय गाठण्यासाठी आता नक्की कोणती पावलं उचलली जात आहेत? चला पाहूया भविष्यासाठी सज्ज होणारं पुणे. पुढची दिशा अगदी स्पष्ट ठरलेली आहे. ज्या मार्गांवर अजून काम सुरू झालेलं नाहीये त्यांचे सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे DPR बनवण्याचं काम सुरू आहे. विकासासाठी 6 नवीन मार्ग निश्चित केले आहेत.
इतकंच नाही तर हिंजवडीला थेट खडकवासल्याशी जोडणाऱ्या एका नवीन 25 किलोमीटरच्या मार्गाचा DPR बनवण्याचे आदेशही दिले गेले आहेत. इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की हा मेट्रो प्रकल्प एकटा नाहीये. हा एका खूप मोठा बदलाचा एक भाग आहे. यासोबतच पुन्हा 2 नवीन रिंग रोड, पुणे बेंगळुरू एक्सप्रेसवे, विमानतळाचा विस्तार आणि रस्त्यांचं रुंदीकरण असे अनेक मोठे प्रकल्प एकाच वेळी आकार घेत आहेत. हे सगळे भव्य प्रकल्प एकत्र पाहिल्यावर मनात एकच मोठा प्रश्न उभा राहतो. या सगळ्या एकत्रित प्रयत्नांमधून पुढे खरंच भारताचं पुढचं मेगासिटी म्हणून उदयास येईल का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणारा काळच देणार आहे.